गुळांबा, साखर आंबा, मुरांबा अशी अनेक नावं, पण मूळ पदार्थ एकच असतो. फक्त थोड्याफार साहित्यांमध्ये आणि करायच्या पद्धतीमध्ये बदल होतो. तर हा कसा बनवायचा ते आपण बघतोय. त्यासाठी काय करायचं, कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून साल काढून घ्यायची आणि किसून घ्यायचं. मला जरा कोरडा हवा होता म्हणून मी कैरीचं पूर्ण पाणी काढून टाकलं आहे. तुम्हाला जर ज्यूसी पाहिजे असेल तर तुम्ही आहे तसंच यूज करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता. आणि जास्त दिवस स्टोअर करणार असाल तर साखर जरा जास्त टाकायची. मला स्टोअर करायची वेळच येत नाही कारण तो लगेच संपून जातो. जेवढी कैरी असेल तेवढीच साखर घ्यायची किंवा त्याच्या पाऊणपट घ्यायची. म्हणजे कैरी किती आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही ते ठरवा. थोडंसं मीठ टाकायचं आणि इलायची पावडर, दालचिनी आणि लवंग टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. साधारण 15 ते 20 मिनटामध्ये शिजतो आणि कैरी थोडीशी ट्रान्सपरंट बनली की समजायचं तयार आहे.